सभी लोग बैठ जाइए। मैं शुरुआत में थोड़ा हिंदी में बोलता हूँ, उसके बाद ऑटोमेटिकली इंग्लिश में आ जाऊँगा। तो जैसे ही मैं इंग्लिश में आऊँगा तो पास्टर मेरा मदद करेंगे। फर्स्ट ऑफ ऑल मैं ये कहना चाहता हूँ कि ये मेरा सौभाग्य मानता हूँ कि मैं आप लोगों के बीच में हूँ। मैं बहुत विश्वास करता हूँ कि परमेश्वर का एक योजना होता है हर एक बात के लिए। कितने लोग मैं जिस कलीसिया से आता हूँ ना, वहाँ पर हम लोग बहुत शोर बनाते हैं, बहुत आवाज करते हैं। तो आप लोग ऐसे शांत बैठेंगे तो मेरा जो मैसेज है वो खत्म हो जाएगा। हालेलुया, कम ऑन, हालेलुया, हालेलुया। So I want to tell you that God has a time and a plan for everything. मला तुम्हाला सांगायचं की देवाची प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ आहे आणि एक योजना आहे. And Pastor Ashok had invited me 3 years ago. आणि पास्टर अशोक यांनी मला जवळजवळ 3 वर्षापूर्वी या ठिकाणी बोलवलेलं होतं. But God's plan was not for 3 years ago. परंतु देवाची योजना अशी नव्हती की मी 3 वर्षापूर्वी यावं. God's plan was that some of you who are here for the first time should hear God's word from me today. देवाची अशी योजना होती की जे 3 वर्षापूर्वी येऊ शकत नव्हते, पण आज त्यांना या वेळेला जमलेलं आहे, त्यांच्यासाठी मी यावं. Amen. आमेन. Amen. बिंदास बोलने का. Amen. आमेन. परमेश्वर का एक योजना होता है हर एक बात के लिए. Amen. और मैं आप लोग से आज कुछ परमेश्वर के बारे में बताना चाहता हूँ. I want to share some things with you about God today. आणि देवाबद्दल काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या. And every time as a pastor when we go to a youth meeting, आणि ज्या ज्या वेळेला एक पास्टर म्हणून युथ सभेसाठी युथ मीटिंग साठी जातो, everybody thinks that we will talk about temptation. आणि प्रत्येकाला असं वाटतं की कशाबद्दल बोलतील, युथ म्हणजे तरुण म्हणजे मोहाविषयी बोलेल. But I believe that there are some people out here who want to go deep with God. परंतु मला अशी जाणीव आहे की तुमच्यामध्ये असे काही लोक आहेत की ज्यांना देवामध्ये अजून खोल जायचं आहे. It's not only about temptation, you want to go deep with God. हे फक्त तुम्हाला ती जे मोह येतोय त्याच्याशी लढणं त्याच्याविषयीच नाही, तो स्वतः तुमच्यामध्ये इच्छा आहे की मला देवामध्ये अजून खोल जायचंय. Come on, how many of you, किती लोक हो म्हणतात त्याला? you know, when we were worshiping, जेव्हा आपण आराधना करत होतो, we said तू राज करे. काय गाणं गायलं? तू राज करे. बरोबर? कितने लोगों को याद है? How many किती of you लोकांना remember? लक्षात आहे? Amen. God's word teaches us in Psalms 22. आणि स्तोत्र 22 मध्ये देवाचं वचन आपल्याला असं शिकवतं. Says he is enthroned on the praises of his people. बायबल सांगतो तो त्याच्या लोकांच्या स्तुती स्तवनावरती विराजमान परमेश्वर आहे. Do you know what that means? माहिती त्याचा अर्थ काय आहे? How many of you know he is enthroned on the praises of his people? किती लोकांना माहिती की बस जी त्याची कुर्सी दो ना लोक. मुझे. कुर्सी दो ना. एक खुर्ची. Thank you. Do you know what it means when God's word says he is enthroned on the praises of his people? तुम्हाला माहिती आहे का, ज्याला देवाचं वचन हे सांगत आहे की तो त्याच्या लोकांच्या स्तुती स्तवनामध्ये वस्ती करणारा किंवा त्याच्यावरती राज करणारा परमेश्वर आहे. Where is God? देव कुठे आहे? डरने का नहीं है. घाबरू नका, बोला. स्वर्ग में है. स्वर्गात आहे. Amen. आहे. वचन कहता है, परमेश्वर का वचन हमें सिखाता है, God's word teaches us he is on the throne. देवाचं वचन आपल्याला शिकवतं की तो एका सिंहासनावरती बसलेला आहे. Amen. चारों ओर, Isaiah 6 says, चारों ओर स्वर्गदूत है. यशाया 6 मध्ये लिहिलेलं आहे. Amen. आमेन. और ये स्वर्गदूत जो है, all these angels, what are they saying? They keep saying he is holy. आणि हे जे स्वर्गदूत आहे चारी बाजूला, ते काय सतत बोलतात की तो पवित्र आहे, तो पवित्र आहे. They keep singing new songs to him. आणि नवीन नवीन गीते त्याला गात राहतात. They look at God ते देवाकडे पाहतात and they say he is holy. आणि म्हणतात तो पवित्र आहे. फिर देखते हैं परत बघतात and again they say he is holy. आणि मग म्हणतात तो पवित्र आहे. Again they look at him, परत बघतात again they say he is आणि holy. म्हणतात तो पवित्र आहे. They just cannot get enough of seeing
how holy God is. आणि मग देव पवित्र आहे हे म्हणजे त्यांना पुरेसं असं होत नाही. ज्या ज्या वेळेला त्याला पाहतात परत परत त्यांच्यातून निघतं की तो पवित्र आहे, तो And in पवित्र. the middle of all of this, आणि या सगळ्यांमध्ये all these angels are singing around God. आणि हे जे स्वर्गदूत देवाच्या अवतीभोवती फिरून हे गीत गात आहे, Suddenly in the middle of all of that, आणि या सगळ्यांमध्ये अचानक there is a voice that comes एक आवाज येतो. from earth. त्या पृथ्वीतून एक आवाज येतो तू राज करे, की तू राज करे, तू राज करे. तू राज करे. So you know what happens? मग काय होतं माहितीये? You know what happens? माहितीये मग काय Come on, होतं? नहीं मालूम है तो पूछो ना क्या है. जर नाही माहिती तर विचारा काय होतं. God says shh, 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 shh. देव त्या सगळ्या स्वर्गदूतांना म्हणतो शांत शांत शांत. The angels get upset. आणि मग स्वर्गदूता अपसेट होतात. They say अरे God वही है, वो बच्चे लोग अपना क्या है, बाइबल फेलोशिप सेंटर के बच्चे लोग. आमेन. 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 सुर में भी नहीं गा रहा है, सुर में भी नहीं गा रहा है, क्यों आप वापस परेशान होते हो? You know what God says? माहिती देव काय म्हणतो? देव त्यांना शांत करतो. मेरे बच्चे गाना गा रहे हैं, आमेन. आमेन. तुम लोग स्वर्ग संभालो, मैं नीचे जा रहा हूं. आमेन. आमेन. Hallelujah. हालेलुया. He is enthroned on the praises of his people. त्याच्या लोकांच्या स्तुती स्तवनामध्ये बसणारा तो. Come on, he is enthroned on the praises of all of you. तुम्हा सगळ्यांच्या स्तुती स्तवनामध्ये बसणारा तो परमेश्वर आहे. So when you sing, म्हणून ज्यावेळेला तुम्ही गाता, don't think you are just singing a song. म्हणून फक्त एक गाणं गायचंय म्हणून गाऊ नका. Your daddy is listening to what तुमचा you're बाप ऐकत आहे. saying. You know, one day my daughter was singing a song आणि एके दिवशी यांची जी मुलगी आहे ते गीत गात होती, and she was singing, आणि ती गीत गात असताना but it was not in tune. परंतु गात असताना ते काही ट्यून मध्ये नव्हतं. So everybody around was saying, "अरे tune में नहीं गा रही है." आणि मग आजूबाजूचे सगळे म्हणतात चुकतीये, गाणं चुकतंय. But I was enjoying the song. परंतु मला आवडतीये ती गातीये करून. That is how your relation is with your father. आज तसंच तुमचं तो स्वर्गीय बाप आहे ना, त्याच्या बरोबरचं नातं आहे. You may not sing like your pastor. कदाचित तुमच्या पास्टर सारखे तुम्ही गाऊ शकत You may नसता. not be talented to sing in front of other people. कदाचित इतर जे लोक आहेत ना त्यांच्या पुढे गाण्या इतकी तुमची नाही का म्हणजे तुमची तयारी नसेल, तेवढं तुम्ही चांगलं गात नसताल. But daddy likes it. परंतु तुमच्या त्या डॅडीला जरूर ते आवडतं तुम्ही गायला. Daddy loves your songs. त्या डॅडीला तुमचं गाणं आवडतं. Daddy wants a relationship कारण with की you. त्या पित्याला तुमच्या बरोबर एक छानसं नातं हवंय. And this evening, आणि आजच्या I संध्याकाळी want to talk to you about going deeper with daddy. आणि मला आज तुम्हाला हे सांगायचंय की पित्या बरोबरच्या या नात्यामध्ये तुम्ही अजून कसं खोल जाताल, अजून कसं खंबीर बनताल. Are you with me? आहात माझ्या बरोबर? Can we look into the Bible? बायबल मध्ये पाहूया त्याचा. Can we study God's word? देवाचा वचनाचा अभ्यास करूयात. चलो हाँ ना. हाय Can we हा study नाही God's word? काहीतरी बोला, मान हलवा. कितने लोगों के पास बाइबल है? किती लोकांनी बायबल आणलेला आहे? जिसने नहीं लाया कल प्लीज बाइबल लेके आना. ज्यांनी आज नाही आणलं त्यांनी उद्या जरूर आणा. Amen? आमेन. हम लोग कॉलेज जाते हैं तो बुक्स लेके जाते हैं ना. जातात का नाही? Amen? परमेश्वर के घर में पढ़ने आते हैं तो परमेश्वर का बुक लेके आने का. आमेन. Amen? इर्द गिर्द में सब लोग बोलेगा अरे कितना कूल नहीं है, कितना अच्छा नहीं है, वो है ये है, लेकिन इस बुक में ना परमेश्वर का प्यार छुपा हुआ है. आमेन. और इस पे आप जितना भूख दिखाएंगे उतना रहस्य आपको बताएंगे. आमेन. हालेलुया. हालेलुया. ये अगर आप अपने पलंग पे या आपके बिस्तर के नीचे रखेंगे कोई शैतान नहीं भागेगा. बहुत लोग डरते हैं और रात को पिलो के नीचे रख के सोते हैं ना कि ओ अभी मेरे को कोई शैतान नहीं परेशान करेगा. इसमें वो सामर्थ्य नहीं है, लेकिन इसके अंदर जो लिखा है ना वो जब यहाँ छप जाता है ना तो कोई भी शैतान पास नहीं आता है. आमेन. हालेलुया. हालेलुया. सो मैं आपसे आज आई वांट टू टॉक टू यू अबाउट गोइंग डीपर विद गॉड. आणि आज मला तुमच्याशी देवाबरोबर खोल जाणं या विषयावरती And I want to बोलायचं talk to you about worship. आणि आराधनेविषयी मला बोलायचं. You know, during this time of COVID, आणि या कोविडच्या या वेळामध्ये this is something that God taught me. देवाने मला ही गोष्ट शिकवली It's one of the greatest lessons God has taught me. आणि एक खूप मोठा धडा देवाने मला शिकवला. And I've been sharing this wherever I go. आणि जिथे कुठे मी जातो मी हे सांगत आहे. And I am very, very keen that, you know, this place
God's people will learn what worship is. आणि मग मला खूप उत्सुकता आहे की ही जी जागा आहे जिथे देवाचे तुम्ही लोक आहात, तुम्ही खरोखर देवाच्या आराधनेविषयी शिकताल. So those of you who want to study, you will enjoy what I'm going आणि to say. म्हणून ज्यांना शिकण्याची वृत्ती आहे, शिकायसाठी जे बसलेत ना, ते मला माझ्या विषयाचा आनंद घेतील. But if you're here for time pass, you are going to get bored. पण टाइमपास करायला बसलेले आहात तर मग बोर होताल. काय सांग, काय चाललंय म्हणतात. Amen. आमेन. कल हम लोग और टाइम पास करेंगे, लेकिन आज हम लोग परमेश्वर का वचन सीखेंगे. हा, उद्या करू अजून टाइमपास, पण आज वचन शिकूयात. किती लोक तयार आहेत? Amen. Amen. कितने लोगों को कहानी अच्छा लगता है? कल मैं आप लोग को कहानी बताऊंगा. Amen. लेकिन आज मैं आपको कुछ सिखाना चाहता हूँ. आज काहीतरी शिकवत आहे. First session, let's learn something. पहिला सेशन आहे, काहीतरी शिकूया. You know what God's word teaches us? माहिती देवाचा शब्द आपल्याला काय शिकवतो? Bible says there are two types of worshippers. बायबल सांगतं की दोन प्रकारचे आराधक आहेत. There are empty worshippers आणि एक विरोध करणारे आराधक आहेत, and there are genuine worshippers. आणि एक असे आराधक आहेत की जे खरे आहेत. म्हणजे कुछ लोग ऐसे हैं जो खाली आराधना करते हैं और कुछ लोग हैं जो दिल से सचमुच आराधना करते हैं. आमेन. आमेन. आमेन नहीं बोल रहे हो आप? आमेन. आमेन. और हमें वैसा आराधक बनना है जो सचमुच आराधना करते हैं. आमेन. Amen. Amen. योहन्ना के किताब में बुक ऑफ जॉन चैप्टर 4 says the father is seeking. आणि योहानाच्या 4 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की पिता अशा लोकांना शोधत आहे. Who is the father seeking? पिता कोणाला शोधत आहे? Father is seeking such that worship him in spirit and truth. पिता अशा लोकांना शोधत आहे की जे त्याची आराधना आत्म्यात आणि खरेपणात करतील. Father knows where the gold is. पित्याला हे माहितीये की सोनं कुठं आहे. Father knows where all the oil of the world is. आणि पित्याला हे माहितीये की जगामध्ये तेल कुठे कुठे Father knows where all the money of the world is. जगातला पैसा कुठे कुठे आहे त्या पित्याला सगळं माहितीये. But the father is seeking those that will worship him in परंतु spirit या and truth. सगळ्यांमध्ये त्या पिता काय शोधत आहे? ते लोक शोधत आहे की जे त्याची उपासना आराधना आत्म्यात आणि खरेपणात And करतात. so you must be a worshipper that the father will be आणि searching. म्हणून तुम्हाला तो व्यक्ती बनायचा आहे की जो आराधक, की जो पिता शोधत आहे. Amen. आमेन. So hear me today. म्हणून लक्ष देऊन माझा ऐका. Genesis chapter 4 उत्पत्ती याचा 4 अध्याय tells us something very, very powerful. आणि उत्पत्ती 4 अध्यायामध्ये काहीतरी पॉवरफुल असं आपल्याला सांगत आहे. Genesis chapter 4 tells us the story of Cain and Abel. आणि काईन आणि हाबेल या दोन भावंडांविषयी बायबल त्या ठिकाणी आपल्याला एक कहाणी How सांगतं. many of you have heard the story of Cain and Abel? किती लोकांनी काईन आणि हाबेल यांची कहाणी ऐकली आहे? The Bible says that Abel offered an offering आणि बायबल सांगतं की हाबेलाने देवाला एक अर्पण अर्पिले and Cain also offered some offering. आणि काईनाने देखील देवाला काहीतरी अर्पण केलं. But God accepted Abel's offering. परंतु देवाने हाबेलाचं जे अर्पण होतं ते स्वीकारलं. He did not accept Cain's offering. काईनाचं ऑफरिंग, काईनाचं जे अर्पण आहे ते स्वीकारलं नाही. Have you read that? ऐकलंय तुम्ही? वाचलंय? Have you read that? वाचलंय? Amen. वापस बैटरी डाउन हो गया. आमेन बोलत राहा. होय, आमेन Amen. बोलत राहा. Have you read that? येस. So Cain's offering was not accepted. आणि मग काईनाचं जे ऑफरिंग आहे ना ते स्वीकारलं नाही गेलं. Abel's offering was accepted. हाबेलाचं जे अर्पण होतं ते देवाने स्वीकारलं. And when I was a kid, आणि ज्यावेळेला मी लहान होतो so I was told मला असं सांगण्यात आलं that Abel brought a lamb. की हाबेलाने जे आहे ना ते एका कोकऱ्याला आणलं होतं ऑफरिंग And म्हणून. therefore it was a blood sacrifice. आणि म्हणून ते एक रक्ताचं अर्पण होतं. God wants blood आणि sacrifice. देवाला रक्ताचं अर्पण हवंय. That's why God accepted आणि Abel's म्हणून sacrifice. देवाने काय केलं? हाबेलाचं अर्पण स्वीकारलं. Nothing like that. परंतु असं काही नाहीये. It was not. हे अशा प्रकारे नव्हतं. Are you with me? माझ्या बरोबर आहात? Genesis chapter 4, verse 3 and 4. उत्पत्ती याचा 4 अध्याय 3 आणि 4 आपण वाचूयात. It says, okay, आप पढ़ लीजिए. Yeah, you can read it. उत्पत्ती 4, 3 आणि 4. काही काळ लोटल्यावर असे झाले की काईनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्यातून पुष्टातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण याचा आदर एक केला. मिनिट. परमेश्वराने हाबेल आणि त्याच्या अर्पणाचा. त्याचा अर्पण. पहिला किसको? पहिलं कोणाला? सबसे बड़ा रहस्य है. आज प्लीज आप लोग समझ के लीजिए इस बात को. God accepts the person
before he accepts the offering. परमेश्वर जो आहे एखाद्या व्यक्तीचं अर्पण स्वीकारण्याच्या आधी त्या व्यक्तीला स्वीकारतो. Before God sees what you do on Sunday morning in church, रविवारी सकाळी चर्च मध्ये तुम्ही काय करता हे पाहण्याआधी God is already seeing what you're doing Monday to Saturday. देव आधी हे पाहताय की सोमवार ते शनिवार तुम्ही काय केलेलं आहे. हाँ, अभी स्माइल आया सबके चेहरे पे. आमेन, समझ में आया? समजते? मंडे टू सैटरडे अगर मैं किसी के बेरे में बैठ के कुछ करता हूं, रविवार को तू राजी करे बोलेगा तो कुछ नहीं होएगा. समझ में आया? क्योंकि परमेश्वर क्या देख रहे हैं? परमेश्वर देख रहे हैं आप सोमवार से शनिवार तक क्या कर रहे थे. हालेलुया. हालेलुया. सो वचन यहाँ पर क्या बताता है हमें कि परमेश्वर ने हाबेल को स्वीकारा और फिर हाबेल का जो ऑफरिंग है उसको स्वीकारा. परंतु 5वां अध्याय में लिखा है परंतु कैन को परमेश्वर ने नहीं स्वीकारा और उसका जो ऑफरिंग है उसको भी नहीं स्वीकारा. हालेलुया. हालेलुया. आप लोग रुक जाएंगे, मैं भी रुक जाऊंगा. ऑटो मोड. Are you learning something? शिकतात काहीतरी? Are you enjoying this? आनंद घेतात या शिक्षणाचा? थोड़ा और गहराई में जाएं, मजा आएगा. ऐसे ऊपर ऊपर से ना सीख के कोई फायदा नहीं. चंगाई होगा, छुटकारा होगा, बदलाव आएगा, यही नहीं सुनने का. परमेश्वर का वचन में क्या लिखा है वो भी पढ़ने का. आमेन. So God looks at the person before he looks at the offering. देव एखाद्या व्यक्तीचं जे अर्पण आहे त्याला पाहण्याआधी स्वीकारण्याआधी देव त्या व्यक्तीला पाहतो. I can come and give a lot of money to the church. मी येईल आणि खूप सारा पैसा चर्चला देईल. God will not accept it. देव त्याचा स्वीकार करेल का? नाही. I as a pastor will take it. पास्टर म्हणून मी घेईल ते. दे दो द्या. But God will not accept पण it. देवाने स्वीकारलं का? नाही. Why God will not accept का it? देव ते स्वीकारत नाहीये? God does not accept the person who is giving the money. कारण की जो देतोय ना देव त्याचा स्वीकार करत नाही आधी. God is saying, son, beta, first you become all right in my blood, after that you give. पहिलं प्रभू काय म्हणत आहे की मुला पहिलं माझ्या रक्ताच्या द्वारे तू नीट हो, व्यवस्थित हो, मग तुझं ऑफरिंग दे, मी त्याचा स्वीकार करेन. If you live a life of sin, जर तू पापाचं जीवन जगलं, if you live a life of gossip, आणि जर तू नाही का मागे बोलण्याचं जीवन if जगलं, you live a life of anger and irritation, आणि राग आणि वादविवाद याचं जर जीवन if जगलं, you live a life of temptation, मोहाचं जीवन जगलं, no फायदा. You put all the money of the world in there, God is not going to accept तर you. मग काही उपयोग होणार नाही. तुम्ही तुमचा सगळा पैसा जेवढा आहे तेवढा जरी दिला तरी देव त्याचा स्वीकार You करणार. may be the best singer in the world. तुम्ही जगातले सगळ्यात चांगले गायक असतात, You may want to come to church and sing 3 songs. आणि तुमची इच्छा असेल की चर्च मध्ये आज मला जायचं 3 गाणी गायची, Everybody in the church is enjoying the song. आणि तुम्ही गात असताना सगळे आनंद घेतायत, त्याचा सगळे टाळ्या वाजवतायत, पण देव कान बंद करतोय. First, our life has to be right. पहिलं आपलं जीवन त्याच्या बरोबर योग्य झालं When our पाहिजे. life is right, जर आपलं जीवन योग्य आहे, even my 20 paisa, God loves. मग आपल्या 1 रुपया 20 पैसे पण देव त्याच्यावर प्रेम करतो, ते स्वीकार. God says, my son gave me 20 paisa. आणि मग देव म्हणेल माझ्या मुलाने मला 20 पैसा दिलेला आहे. You know, recently I celebrated my birthday. आणि काही दिवसापूर्वीच पास्टरांनी त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट केला, My children made a card for me. आणि माझ्या लेकरांनी त्यांच्या लेकरांनी त्यांच्यासाठी कार्ड तयार केलं. You know where I kept it? आणि माहिती ते कार्ड त्यांनी कुठे ठेवलेलं I आहे? kept it in my cupboard where I keep all my important documents. आणि त्यांनी ते त्या ठिकाणी ठेवलेलं आहे की ज्या ठिकाणी सगळे महत्त्वाचे जे कागदपत्र असतात ना कपाटामध्ये. Because मेरा relation है. का? कारण की माझ्या मुलांबरोबर माझं तसं नातं आहे. कोई बार वाला आके देगा तो मैं कहीं भी रख दूंगा. जर बाहेरच्यांनी दिलं असतं तर कुठेही ठेवलं असतं. वो 5 लाख रुपया देगा तो भी बाहर ही किधर रख दूंगा. हालेलुया. हालेलुया. लेकिन मेरा बच्चे ने बनाया है, आमेन. मेरा रिश्ता है, और जो कि मेरा रिश्ता है आज वो कुछ भी करेगा मुझे अच्छा लगता है. आमेन. हालेलुया. हालेलुया. हमें ऐसा बनना है कि हमारा स्वर्गीय पिता जो है हमें देखकर वो मोहित हो जाए हमको देखकर. आमेन. हालेलुया. आमेन. कैसे बनेंगे हम लोग? कैसे बनेंगे हम लोग वैसे बच्चे? आमेन. मैं आपको वो रहस्य बताना चाहता हूँ. आमेन. Are you learning something? शिकताय Are you काहीतरी enjoying सगळेजण? this? आनंद येतोय सगळ्यांना?
So God, you see, let's look at one more example before I go any further. पुढे जाण्याआधी अजून एक उदाहरण आपण पाहणार आहोत. God wants us to give our best to him. देवाची इच्छा आहे की आपण ज्या वेळेला त्याला काही देतो तर आपल्यातलं सगळ्यात चांगलं आपण त्याला द्यावं. Many of us, अनेकदा many of us, you know what we do? We go to church because pastor को बुरा लगेगा. आणि बरेचसे आपल्यामधले कसे असतात माहितीये का, चर्चला का जातात कारण की मी नाही गेलो तर पास्टरांना वाईट वाटेल, Daddy को बुरा लगेगा. वडिलांना आई वडिलांना वाईट वाटेल. Amen. बरोबर, चलो हाँ या ना तो बोलो. काहीतरी बोला हा नाही, Amen. और इसके लिए क्या करते हैं? अरे चल 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 चले जाते हैं. जाऊ दे तो चर्च में रागवेल गया, याला रागवेल म्हणून जायचं. लॉर्ड्स टेबल आया, अगर लॉर्ड्स टेबल नहीं लिया तो पास्टर को मालूम पड़ जाएगा कुछ गड़बड़ है. आणि जर प्रभू भोजन नाही घेतलं तर पास्टरांना कळेल काहीतरी चुकतंय, गडबड आहे. दशांश दे दिया. आप लोग में से कोई शादी पे गए हैं? Anybody is gone to a wedding? लग्नात कोण कोण जाऊन आलेले आहेत कधीतरी? Amen. आमेन. किसी ने गिफ्ट खरीदा है? गिफ्ट खरीदा है, तोहफा खरीदा है? भेट घेतली आहे ना? अरे हाँ ना तो हा ना, मोठ्याने. है ना. अगर वो कोई ऐसा व्यक्ति है जिससे आपको प्यार नहीं है, आप क्या करते हो? क्या देते हो तोहफा में? 11 रुपया, 21 रुपया, या कोई छोटा सा दुकान में जाके कुछ भी लेके आया, ऐसे ही पैकेट में डाल दिया, तोहफा दे दिया. हमें. बरोबर. लेकिन वही अगर आपका बेटा होगा तो, वही अगर आपका बेटी होगी तो, मुझे क्या लेना चाहिए, सोना कितने का आता है, घर खरीदूंगा तो कितना पैसा लगेगा, प्लान करते हैं कि नहीं? क्यों करते हैं? क्योंकि रिश्ता है. आमेन. हालेलुया. हालेलुया. क्या है? रिश्ता है. एंड व्हेन वी हैव अ रिलेशनशिप, हालेलुया, वी वांट टू गिव द बेस्ट. ज्या वेळेला आपलं नातं असतं ते नात्याची आपल्याला कदर असते ना, आपण काय करतो सगळ्यात चांगलं ते देतो. नाते का कदर होगा तो हम अच्छा देते हैं. आमेन. हालेलुया. हालेलुया. हमारा तोहफा का मूल्य बताता है कि सामने वाले का मूल्य क्या है. आमेन. सुनो सुनो सुनो, आप समझे नहीं. हमारा तोहफा का मूल्य बताता है कि हमारा परमेश्वर का मूल्य क्या है हमारे जीवन. आमेन. आमेन. और एक बार बोलो, हमारा जो तोहफा है वो मूल्य बताता है हमारा परमेश्वर का हमारे जीवन में. आपली जी बात भेट समझ में आहे, आया? जी भेट आहे ती किती महागडी आहे, किती मूल्यवान आहे, त्याच्यावरून कळतं की जे आपण देत आहोत ज्याला किंवा देवाला, तो आपल्यासाठी किती मूल्यवान आहे. हालेलुया. हालेलुया. अगर मेरे जीवन में परमेश्वर का मूल्य नहीं है तो मैं कुछ भी दे दूंगा. ऑफरिंग का बैग आया, इसे हाथ डाला, सबसे छोटा जो है उठा के डाल दिया. सिक्का और नोट एक बार एक पार्टी में मिले. सिक्का और नोट. सिक्का बोलता है नोट को, अरे यार तुम लोग तो सब बड़ा बड़ा क्लब में दिखता है आजकल, बड़े बड़े पार्टी पे दिखते हैं, तुम लोग का तो बहुत धमाल चल रहा है. तो नोट बोलता सिक्का को, क्यों तुम्हारा क्या हो रहा है? हम लोग तो कलीसिया में ही दिखते हैं आजकल. समझ में आ रहा है बात? समजलं? हमें. आमेन. लेकिन परमेश्वर ना आपके पैसे के पीछे नहीं. जैसे ही हम लोग सोचेंगे परमेश्वर हमारे पैसे के बीच में ना, हम अपने परमेश्वर को भिखारी बना देते हैं. मैं कड़वा जानबूझ के बोल रहा हूं. मैं कड़वा जानबूझ के बोल रहा हूं ताकि आपके जीवन में इस बात का एक निशान रह जाए. आमेन. हालेलुया. हालेलुया. वी थिंक गॉड इज अ बेगर. आपल्याला असं वाटतं देव भिकारी आहे. मेरा 1/10 नहीं मिला तो परमेश्वर का धंधा नहीं चलेगा. The cattle on 1,000 hills belongs to the Lord. हजारो पर्वतांवरची गुरढोरं देवाची आहेत, बायबल सांगते. You don't give a rupee, God will still be able to give you. तुम्ही एक रुपया जरी त्याला दिला नाही तरी देव तुम्हाला देत राहील. एवढा And महान He तो आहे. can take care of every one of your need even if you don't give a rupee. तुम्ही एक रुपया जरी नाही दिला ना तर तुमची प्रत्येक गरज तो पुरवायला समर्थ आहे. Don't think your 1/10 is what gets you more business.
असं समजू नका तुम्ही दशांश देताय म्हणून तुमचा व्यवसाय धंदा चांगला चाललेला आहे. God is interested in something bigger. देवाला त्याच्यापेक्षा काहीतरी अधिक दुसऱ्या God गोष्टीमध्ये उत्सुकता wants आहे. something bigger from you today. तुमच्यापासून देवाला मोठ्या गोष्टीची अपेक्षा आहे. I want to tell you a story. एक गोष्ट तुम्हाला सांगायची. Someone said they enjoy stories out here. कोणतरी सांगितलं की कहाणी आवडतात, गोष्टी आवडतात. 2 Samuel chapter 24. आणि दुसरा शमूएल 24वा अध्याय. You know, let me tell you the background first, आणि त्याचे बॅकग्राऊंड सांगतो and let me tell you fatafat. आणि पटपट सांगतो. So the story is this: David decided to count how many people he had. आणि मग दावीद जो राजा होता त्याने असा निर्णय घेतला की त्याच्या मागे किती लोक आहेत It was a- याची गणना करा. It was a big sin. आणि हे एक मोठं पाप होतं असं God गणती got करायचं. upset with David. देवाला ते आवडलं नाही की देवाने असं That day, दाविदाने असं. 70,000 people died. आणि काय झालंय, दाविदाने अशी गणना केल्यामुळे 70,000 लोक मरण पावली. Suddenly, David looked at 70,000 widows, आणि मग अचानक दाविदाच्या समोर काय आहेत, 70,000 विधवा. and he was feeling bad, आणि त्याला वाईट वाटलं and he was crying out to आणि God. तो देवाजवळ रडू लागला. And suddenly, the prophet came, आणि मग अचानक एक संदेश येतो. and the prophet came and said, "Go to the threshing floor of Aruna." आणि मग देवाचा एक सेवक येतो आणि तो दाविदाला म्हणतो की तू जा आणि अरोनाच्या नावाचा एक व्यक्ती आहे त्याच्या शेतामध्ये तू जा. Go there and make an offering to God, आणि त्याच्या शेतामध्ये जाऊन तिकडे जाऊन देवाला एक अर्पण दे. and I will stop the plague. आणि तो ज्यावेळेला तू अर्पण देशील त्यावेळेला ही जी मरी आहे ते मी थांबवेल. Listen to this. आता Pay लक्ष देऊन attention. ऐका. This is a very important point. हे एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. Amen. So David goes to the threshing floor of Aruna. आणि अरोनाच्या नावाच्या या व्यक्तीच्या शेतामध्ये दावीद जातो. Aruna comes running, आणि हा व्यक्ती धावत येतो. and he says, "Oh king, why have you come here?" आणि अरोना म्हणतो की अरे हे राजा, तू माझ्या शेतात आलाय, तू माझ्या नाही का शेतामध्ये आलेला आहेस. So David says, "I want this place. आणि मग दावीद म्हणतो ही जागा जी आहे ना ती मला पाहिजे. I want to make an offering to God." या ठिकाणी मला देवासाठी एक वेदी बांधायची आणि त्या वेदीवरती देवाला अर्पण So चढवायचं. Aruna says, आणि मग अरोना म्हणतो, "This is my cow. तो म्हणतो की हे माझं जे काय बैल आहे This is my, वो जो काट होता है." आणि बैलची ती गाडी आहे ते जोखड आहे. Amen. आमेन. You take it. आणि तू हे घे, हे तू घे, Take this place. ही जागा तू घे, Take it all free. हे सगळं मुफ्त घे, फुकट अरे, घे. you are the king. तू राजा आहेस, तुला You अर्पण take it. करायचंय, तुला वेदी बांधायची, घे जे जे सामान पाहिजे ते सगळं घे. All that I have, you take and you offer to जे God. जे तुला वेदी आणि ऑफरिंग साठी जे अर्पण चढवायचे त्यासाठी जे जे सामुग्री हवी ती सगळी मुफ्त घे, फुकट घे. How many of us like free gifts? किती लोकांना असं फुकट मिळालेलं आवडतं? हा नाही. David was getting a free gift, दाविदाला असं फुकट मिळत होतं. but David said something very powerful. पण दाविदाने त्या ठिकाणी काहीतरी अतिशय महत्वाचं बोलला. He said, "No, no, Aruna. तो म्हटला, अरोना नो, नाही, I don't want this free. मला हे फुकटचं नकोय. I will not offer to God that which costs me nothing." मी देवाला असं काहीही सादर करणार नाही, अर्पण करणार नाही की ज्याची किंमत मला मोजावी लागलेली नाहीये. आमेन. Principle of life. आणि हे जीवनाचं एक तत्व आहे. I will not offer to God that which costs me nothing. मी देवाला असं काही सादर करणार नाही, ऑफर करणार नाही की ज्याची किंमत मी मोजलेली नाहीये. So I have to, anything that I come and give to God has to cost me. आणि म्हणून जे काही मी देवाला देतो, जे काही मी देवाला अर्पण देतो ना, कुठेतरी मला त्याच्यासाठी किंमत मोजावी लागली गेली पाहिजे. Now I want you to think about how you sing songs. आता माझी इच्छा आहे की तुम्ही विचार करा की तुम्ही जे गाणं गाता ते तुम्ही कसं गाता. Now I want you to think about how you come to church. आता माझी इच्छा आहे की तुम्ही हा विचार करा की तुम्ही ज्यावेळेला चर्चला येता तेव्हा तुम्ही कसा येता. I want you to think how you live Monday to Saturday. सोमवार ते शनिवार तुम्ही कसं जीवन जगता याचा विचार तुम्ही करा. Are you living like Abel, तुम्ही हबेलासारखं जगताय or are you coming to God like Cain? किंवा कायनाप्रमाणे तुम्ही देवासमोर येताय. David knew that if you come like Cain, it will not come of value before God. दाविदाला हे माहिती होतं की कायनाप्रमाणे मी असाच जर आलो आणि देवाला अर्पण चढवलं तर ते काही उपयोगाचं नाही, देव त्याचा स्वीकार करणार नाही. God will not accept that which does not cost you. देव असं काही स्वीकारणार नाही की ज्याची किंमत तुम्ही मोजलेली नाहीये. Pastor, कल ना मैं बहुत लेट हो गई सोने को, इसके लिए मैं आज चर्च नहीं आई. मैं पास्टर हूं, मेरे साथ भी होता है. मैं कुछ ऐसे भविष्यवाणी नहीं बोल रहा हूं, हमारे कलीसिया में भी होता है. हालेलुया. हालेलुया. अरे हालेलुया बोला हो. हालेलुया. मैं ये थोड़ी बोल रहा हूं, आपने बोला. आमेन. आमेन.
It has to cost. काहीतरी मोल द्यावं लागतं. If it is not costing you, जर काही मोलच पडत नाही, काही कष्टच होत नाहीये, किंमतच नाहीये, it is not going to be accepted मग by देव God. त्याचा स्वीकार कसा करणार? So how does God want me to offer? मग देवाची कशी इच्छा आहे की मी जे काय त्याला सादर करेल, ऑफर करेल, ते What कसं does करावं? God want me to offer? देवाची काय इच्छा आहे की मी त्याला अर्पण द्यावं? And this is what I learned during COVID. आणि या कोविड मध्ये मी हे महत्वाची गोष्ट So शिकलो. I want you to turn your Bibles. If you have your Bible, please turn it. You have to underline this. Hebrews chapter 10. आणि म्हणून जर बायबल आणलं असेल तर इब्री याचा 10वा अध्यायाकडे वळा. Come on, this is going to be fun. आणि हे खूप मजेदार असणार आहे. इब्री याचा 10वा अध्याय. Are you there? आहात? Hebrews chapter 10 verse 5. इब्री लोकासपत्र याचा 10वा अध्याय आणि 5वं वचन आपण वाचूयात. 5, 6, 7. 5 ते 7 आपण वाचू. बायबल सांगतं, म्हणून तो जगात येते वेळी म्हणाला. तो म्हणजे कोण? येशू मसीह. आमेन. तो म्हणजे येशू. Come on, say amen to me. कोणीतरी आमेन बोला मोठ्याने. किसके बारे में बोल रहे हैं हम लोग? यीशु मसीह के बारे में. अभी देखो क्या बोलता है यीशु मसीह के बारे में. यज्ञ अर्पणाची त्याची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले. हाँ, एक मिनिट पास्टर. यज्ञ अर्पणाची तुला इच्छा नव्हती. इच्छा नव्हती. कौन बोल रहा है? कौन यीशु म्हणत मसीह. यीशु मसीह खुदा से बात कर रहे हैं. वो क्या बोलता है कि ये खुदा तुझे ना ऐसा वेदी के ऊपर कोई बकरी को रख दिया, कोई गाय भैंस रख दिया, तुझे कोई इंटरेस्ट नहीं. आमेन. आमेन. कम ऑन. आमेन. आमेन. फिर क्या बोलता है? बोलता है तूने मेरे लिए एक शरीर तैयार किया है. आमेन. क्या तैयार किया है? शरीर. किसके पास शरीर है? कितने लोगों के पास शरीर है? चलो. आमेन. आमेन. तो अभी वहां पे यीशु मसीह का नाम हटा के अपना नाम बोलो. आमेन. आमेन. बाइबल है आपके पास? आहे बायबल तुमच्याकडे? जिसके पास बाइबल है वहां पर वो यीशु मसीह के बदले अपना नाम लेके एक बार वो लाइन पढ़ो. क्या पास्टर पढ़िए ना प्लीज. यज्ञ अर्पणाची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले. आगे पडे. हाँ जी प्लीज. होमांनी व पापाबद्दल अर्पणांनी तुला संतोष नव्हता. यावरून मी म्हणालो, पहा हे देवा, ग्रंथपाठात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलाय. हालेलुया. 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 म्हणजे काय? माझा शरीर मध्ये, मराठी ट्राई कर रहा हूं, मेरे शरीर से तेरा इच्छा पूरा होना चाहिए. आमेन. आमेन. आराधना क्या है? गाना नहीं है. आराधना क्या है? नाचना नहीं है. नाचो, गाओ, लेकिन सबसे बड़ा आराधना क्या है? मेरे शरीर में उसका इच्छा. आमेन. आमेन. हालेलुया. 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 मेरे शरीर में परमेश्वर का इच्छा. आमेन. हालेलुया. अगर मेरे शरीर में परमेश्वर का इच्छा पूरा नहीं होता है, अगर मेरे शरीर में परमेश्वर जो चाहता है वो पूरा नहीं होता है, हम लोग कुछ 3-4 साल पहले एक टीवी पे एक ऐड आता था, माई बॉडी माई चॉइस. कितने लोगों ने सुना है वो? माई बॉडी माई चॉइस. तो मेरे बच्चे भी बोलते थे माई बॉडी माई चॉइस. मैं बोला नो, नॉट माई बॉडी माई चॉइस, माई बॉडी हिज चॉइस. आमेन. हालेलुया. हालेलुया. माई बॉडी हिज चॉइस. आमेन. जहां मैं चाहता हूं वहां नहीं जाता हूं, जहां वो चाहता है वहां मैं जाता हूं. आमेन. जहां मैं चाहता हूं वहां नहीं देखता हूं, जहां वो चाहता है वहां देखता हूं. आमेन. जो मैं चाहता हूं वो नहीं बड़बड़ता हूं, जो वो चाहता है वो कहता हूं. आमेन. जब वो जो चाहता है वो मैं कहता हूं, तब इस जबान से जो गाना गाऊंगा वो उसको पसंद आएगा. आमेन. हालेलुया. हालेलुया. जब वो जो चाहता है वहां पर मैं देखता हूं, तब मैं जब कहीं पर दृष्टि लगाता हूं तो परमेश्वर भी देखेंगे. आमेन. नहीं तो मैं जहां देखूंगा ना वो अपना नजर हटाएंगे, पता नहीं कहां देखने वाला है ये. आमेन. आमेन. यीशु मसीह कहता है, हे खुदा, तुझे अब इस वेदी में तुझे कोई इंटरेस्ट नहीं है,
तुझे इस वेदी पर लगाया हुआ बैल, बकरी, कोई कबूतर, इसमें तुझे कोई दिलचस्पी नहीं है। खुदा क्या चाहता है? खुदा तू ये नहीं चाहता है कि मैं यहाँ पर कोई रक्त बलिदान दूं। तू क्या चाहता है? तूने मेरे लिए एक शरीर तैयार किया है। आमेन। हालेलुया। हालेलुया। और इस शरीर में जब तेरा इच्छा मैं पूरा करता हूं खुदा, तो ये मेरा सबसे बड़ा आराधना है। आमेन। हालेलुया। सोमवार से शनिवार तक जब मैं ये आराधना करता हूं, तब मैं रविवार में कलीसिया में जाके हाथ उठाता हूं। हालेलुया। हालेलुया। आमेन। तब मैं जब हाथ उठा के गाना गाता हूं, तो परमेश्वर उस हाथ को छूता है। आमेन। इस हाथों में सामर्थ आता है। आमेन। कोई बीमार मेरे पास से गुजरता है, ये हाथ उनके ऊपर रख दो तो वो ठीक हो जाता है। क्यों होता है? रविवार को नहीं, सोमवार से शनिवार तक ये हाथ उठाकर उसका इच्छा पूरा कर रहा था। आमेन। 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 अनलेस आई, अब ताली मरेंगे तो उसके लिए, आमेन। आमेन। अनलेस आई बिकम दैट पर्सन बिलवड, जोपर्यंत मी तो व्यक्ती बनत नाही ना, टिल देन माय वर्शिप इज अ वेस्ट ऑफ टाइम। तोपर्यंत माझी सगळी आराधना ना व्यर्थ वाया घालवणं। टिल देन, see, I'm not telling you that you have to be perfect. मी हे नाही म्हणत की तुम्हाला परिपूर्ण म्हणायचंय। Hallelujah. हालेलुया। I'm saying you have to be crying before God. मला हे सांगायचं की तुम्हाला सतत देवासमोर रडायचंय। Oh God, आज भी मुझसे गलती हो गई. God, even today I gossiped. Even today I looked where I should not look. Even today I saw some things that I should not have seen. प्रभू आजही मी त्या गोष्टी पाहिल्या ज्या मी बघायला नव्हत्या पाहिजे। आजही माझं लक्ष चुकीच्या गोष्टीकडे गेलं, किंवा आजही मी प्रभू कोणाविरुद्ध काहीतरी चुकीचं बोललेलो आहे। My mind went into some things that I should not be thinking माझ्या about. मनात असे विचार आले की मी जे नाही विचार केले पाहिजे होते। Forgive me. मला तू क्षमा कर। Forgive me. मला तू क्षमा I कर। am your son. मी तुझा मुलगा I am आहे। your daughter. मी तुझी मुलगी आहे। And when I say that to him, आणि ज्यावेळेला मी त्याला असं बोलतो, my father will look at me with love. माझा पिता प्रेमानेच माझ्याकडे पाहणार। Hallelujah. हालेलुया। Come on, church. Hallelujah. हालेलुया चर्च। Genesis 22. उत्पत्तीचा 22वा अध्याय। Are you learning something? शिकत आहात काहीतरी? ज्यादा भारी नहीं हो रहा ना? कुछ सीखने को मिल रहा है? आपका टाइम वेस्ट नहीं कर रहा हूं ना? Praise God. Genesis 22 का कहानी बहुत बहुत अच्छा कहानी है। आणि उत्पत्ती 22 ची जी गोष्ट आहे ना, ती खूप खूप मजेशीर आहे आणि स्पर्श करणारी इस आहे। कहानी में पहली बार ना आराधना शब्द आता है। आणि ही जी गोष्ट आहे किंवा ही जी घटना आहे, यामध्ये सगळ्यात पहिला आराधना हा शब्द येतो। The first time in the Bible the word worship comes. आणि बायबल मधला आराधना किंवा भक्ती हा पहिला शब्द ह्या उत्पत्ती 22 मध्ये आला। What is the background? आणि बॅकग्राऊंड काय आहे त्याच्या मागची? God comes to Abraham देव अब्राहमाजवळ येतो and tells Abraham, Abraham, I want you to give me your son as a sacrifice. आणि देव अब्राहमाला म्हणतो, अब्राहमा माझी इच्छा आहे की तू तुझा मुलगा इसाक याला एक बलिदान म्हणून तू चढव। Abraham's most precious gift. आणि अब्राहमासाठी ती सगळ्यात मौल्यवान अशी भेट होती। The one thing that Abraham loved. अशी गोष्ट की ज्याच्यावरती अब्राहमाचं प्रचंड प्रेम। Come on. Are you with me? आहात माझ्याबरोबर? ऐकत आहात? Amen. The one thing that Abraham will not give anybody. एक अशी गोष्ट की जी अब्राहम सहज असंच कोणाला देणार पण नाही। He got Isaac when he was 100 years old. त्याला इसाक कधी मिळाला जेव्हा तो 100 वर्षाचा होता। And there is no way he is going to give Isaac to anybody. आणि मग 100 वर्षी मिळालेला हा मुलगा तो असाच कोणाला सहज देणार नाही। Suddenly God comes परंतु देव येतो and God says, I want Isaac. आणि देव म्हणतो की मला इसाक परत हवाय। तेरा सबसे मूल्य का चीज जो है वो मुझे चाहिए। आमेन। हालेलुया। हालेलुया। सबसे मूल्य वाला चीज मुझे चाहिए। हालेलुया। And God says, अभी अभी नहीं चाहिए। आणि देव म्हणतो आत्ताच नाही। 3 days you go out. 3 दिवसाचा हा तुझा प्रवास आहे, तुला बाहेर जायचंय। You go out. तू बाहेर जा And when you go, I'll tell you where you should reach. आणि तू बाहेर निघाल्यानंतर मी तुला सांगेल की कुठं पोचायचंय तुला। And when you reach that place, I will tell you to offer your son there. आणि मग तिथं पोचल्यानंतर मी सांगेल की या ठिकाणी आता तुझ्या मुलाला तू एक अर्पण म्हणून अर्पित कर। सुनो सुनो, ऐका, ध्यान दो। लक्ष देऊन ऐका। 5 मिनट 10 मिनट में मैं खत्म कर दूंगा। 5-10 मिनिटात संपवणार आहे, लक्ष देऊन ऐका।
3 दिन क्यों? 3 दिवस का? Why did God say 3 days? का देव म्हणला 3 दिवस? Have you ever questioned God from the Bible? तुम्ही देवाला कधी बायबल वाचत असताना प्रश्न विचारले का की देवा तू 3च दिवस का बोलला किंवा हे असंच का बोलला? Have you ever questioned God? तुम्ही कधी विचारलाय का देवाला असे प्रश्न? It is the most romantic experience. कारण की तो सगळ्यात अतिशय अतिशय प्रेमळ असा अनुभव आहे. No boyfriend, girlfriend can satisfy you. आणि असा अनुभव आहे ना की कुठलाच नाही का मित्र मैत्रीण त्याला समाधान देऊ शकत नाही. सबसे पाक, सबसे पवित्र relationship. अतिशय पवित्र असं ते नातं आहे. And सबसे romantic relationship. सगळ्यात अतिशय रोमॅन्टिक असं नातं. God and you. आणि ते कोणामध्ये आहे माहितीये? तुमच्यामध्ये आणि देवामध्ये. आमेन. Hallelujah. हालेलुया. रहस्य वहां खुलता है. तिथंच रहस्य उघडतं माझ्या प्रियनो. When you have that romance, की ज्यावेळेला देवाबरोबर तो रोमॅन्स असतो He will not give it to everybody. आणि तो हे प्रेम संबंध आहे ना सगळ्यांना देणार नाही. He will give it to those who keep this as a treasure. आणि तो त्यांना देईल की जे त्याला त्याचं या वचनाला एक खूप मोठी मिळकत He एक will खूप give मौल्यवान it, गोष्ट म्हणून he will समजते. give it to those that are hungry. जे भुकेले आहेत त्यांनाच तो ते देईल. And so 3 days God says. आणि 3 दिवस देव म्हणतो. Why 3 days? का 3 दिवस? Because God doesn't want him to just kill his son immediately. आणि मग का? कारण की देवाची इच्छा नाही की त्याच्या मुलाला त्याने लगेच असं बोलला आणि लगेच मारून टाकावं. God is saying, सोच ले. देव त्याला वेळ देत आहे, मैं विचार हिंदी में करायला. बताता हूं आपको. परमेश्वर कहते हैं उनसे कि बेटा 3 दिन तू सोच ले, क्या इस परमेश्वर के पीछे चलने में कोई फायदा है जो मेरा सबसे मूल्य चीज ले लेता है मुझसे, जो मेरा सबसे कीमती चीज ले लेता है? ऐसा खुदा के पीछे मैं चलूं क्या? और अब्राहम कहता है चलना चाहिए. मेरा सबसे कीमती चीज भी इस खुदा के सामने छोटा पड़ जाता है. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. मेरा सबसे मूल्यवान चीज भी इस खुदा के सामने छोटा पड़ जाता है. आमेन. और वो चलता है, माउंट मोराया की ओर चलता है. और जब वो माउंट, नाम ध्यान रखना इस नाम का, माउंट मोराया जब वो पहुंचता है ना, परमेश्वर कहता है इस पहाड़ पर बलिदान दे. वो अपने सेवकों को नीचे रुकाता है. सेवकों से कहता है तुम लोग नीचे रुको. क्या कहता है? नीचे. तुम लोग नीचे रुको, मेरा बेटा और मैं ऊपर जाके आराधना करके वापस आएंगे. आमेन. क्या करके आएंगे? आराधना. आराधना करके वापस आएंगे. ये नहीं कहता है बलिदान देने जा रहा हूं. पहली बार आराधना शब्द आता है बाइबल में. आमेन. Are you with me? आहात माझ्याबरोबर? फर्स्ट टाइम. आराधना क्या है? गाना गाना नहीं है. वो ऊपर जाके गाना करके आई विल डांस इवन मोर अनडिग्निफाइड नहीं करने वाला था. वो क्या करने गया था? अपना सबसे मूल्य चीज खुदा के सामने बलिदान करने गया. आमेन. हालेलुया. हालेलुया. और यही है प्रियो, यही है. अगर हम लोग इस रहस्य को जान लेना कि जैसा यीशु मसीह ने किया था वही हमें भी करना है. हमारा सबसे मूल्य चीज परमेश्वर के सामने रखना है. आमेन. हालेलुया. और जब हम अपने सबसे मूल्य चीज परमेश्वर के सामने रखते हैं तो परमेश्वर कहता है अब मैं जान गया हूं कि तू मुझसे सचमुच भयभीत रहता है. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. क्या है हमारा सबसे मूल्य चीज? क्या है? रोमानियों का किताब 12 उसका पहला वचन में कहता है Therefore, beloved brethren, हे मेरे प्रिय भाइयों और बहनों, परमेश्वर के मर्सीज, दया के अनुसार मैं तुमसे ये मांगता हूं कि तुम अपने आप को, अपने शरीर को परमेश्वर के सामने एक भेंट बना के चलाओ. आमेन. आमेन. ऑफर योरसेल्फ एज अ लिविंग सैक्रिफाइस, एक जीवित बलिदान. आमेन. हालेलुया. आमेन. ये वेदी है. वेदी है. पुराने नियम में कैसा होता था? वेदी पे जानवरों को मारकर डाल दिया करता था. हालेलुया. आमेन. बोर हो गए? नहीं समझ में आ रहा? किसी को नहीं समझ में आया हाथ उठा दो. नसल समजत हात वर करा. हाँ, मैं वापस बताऊंगा. ये वेदी है. रोमानियों का 12वां वचन अध्याय उसका पहला वचन में लिखा है अपने आप को जीवित बलिदान बनाकर परमेश्वर को भेंट दो. हालेलुया. जैसे यीशु मसीह ने किया था, हम लोग ने पढ़ा हिब्रूज में, हिब्रू चैप्टर 10 वर्स 5 में. उसी तरह व्हेन वी ऑफर, व्हाई लिविंग सैक्रिफाइस? का जिवंत अर्पण म्हणून. जीवित बलिदान क्यों बोलते हैं? ये वेदी के ऊपर आप बैठे हो, जिस दिन मन नहीं करे ना, उठ जाओ, चले जाओ. परमेश्वर कहता है जो जीवित है ना उसके पास इच्छा है. क्या है? इच्छा. रहना चाहता हूं
या नहीं रहना चाहता हूं, और वो इच्छा के साथ जब मैं यहां बैठा रहता हूं ना, तो परमेश्वर कहता है ये आराधना है। आमेन 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 आमेन। शायद मैं कुछ ज्यादा बोल रहा हूं, शायद आप लोग का मन भटक गया है, शायद आप नहीं समझ रहे हैं। अगर नहीं समझाए तो आप मुझसे पूछ सकते हो। हालेलुया। बट दिस इज व्हाट गॉड इज सेइंग, ऑफर योरसेल्फ एज अ लिविंग सैक्रिफाइस। आज हेच परमेश्वर म्हणतोय की तुम्ही स्वतःला एक जिवंत अर्पण म्हणून अर्पण द्या. When you offer yourself as a living sacrifice, एक जिवंत अर्पण म्हणून स्वतःला ज्याला तुम्ही सादर करता, when you are tempted to see something on the phone, आणि मग त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्हाला फोनवरती काहीतरी पाहायला मोह येतो, you're saying, I'm a living sacrifice. नहीं तुम्ही चाहिए. काय म्हणता? नाही, मी एक जिवंत अर्पण आहे, नाही पाहिजे मला. When the neighbor comes and starts gossiping with you, ज्या वेळेला शेजारी येतो आणि काहीतरी कोणाबद्दल तरी सांगायला लागतो, I'm a living sacrifice. I don't want to तुम्ही listen to त्याच्याकडे this. कान बंद करून म्हणता, नाही, मी एक जिवंत अर्पण आहे, मी हे ऐकणार नाही. When you want to scream at somebody, कोणाला तरी तुम्हाला ओरडायचंय, काहीतरी बोलायचंय रागाने, I'm a living sacrifice. I त्यावेळेला don't. तुम्ही काय म्हणता? नाही, मी एक जिवंत अर्पण आहे, मी हे करणार नाही. Hallelujah. हालेलुया. Are you with me? आहात माझ्या बरोबर? एक और वचन देख सकते हैं? अजून एक वचन पाहायचं. लास्ट वचन. आमेन. Hallelujah. लास्ट वचन देखेंगे, शेवटचं वचन फिर पाहूया. प्रार्थना करेंगे. आमेन. आमेन. कुछ सीख रहे हैं आप लोग? शिकत आहात काही? हम लोग ने किसके बारे में सीखा आज? कोणाबद्दल शिकलो आपण आज? काइन आबेल, वेरी गुड. उसके बाद दाऊद, दावीद, उसके अजून बाद अब्राहम. अब देखो परमेश्वर कैसा ये सब जोड़ता है साथ में. सेकंड क्रॉनिकल्स चैप्टर 3, दुसरा इतिहास याचं तिसरा अध्याय. तीसरा अध्याय. परमेश्वर, अब सोलोमन राजा परमेश्वर का मंदिर बांधने वाला है. मंदिर बांधने वाला है, कहिए अपने पड़ोसी को. शेजारच्याला सांगा, मंदिर बांधणार आहे. अरे बोलो बिंदास. मोठ्याने बोला, आनंदाने बोला. परमेश्वर मंदिर बांध रहे हैं. परमेश्वर मंदिर बांधत आहे. आमेन. आमेन. तो परमेश्वर सोलोमन राजा को कहते हैं कि कहां पर मंदिर बांधेंगे वो मैं तुम्हें बताऊंगा. हालेलुया. हालेलुया. वो मैं तुम्हें पास पढ़ेंगे आप. सेकंड क्रॉनिकल्स चैप्टर 3 फर्स्ट वर्स. दुसरा इतिहास तिसरा अध्याय पहिलं वचन. मग परमेश्वराने यरुशलेमेस मोरिया डोंगरावर शल्मोनाचा बाप दावीद यास. कौन सा डोंगरावर? कोणत्या डोंगरावर? चलो जोर से. कौन सा मोठ्याने डोंगरावर? बोला. मोरिया डोंगर पर पहला क्या हुआ था? अब्राहम वहां पर गए थे इसहाक का बलिदान चढ़ाने को. आमेन. आमेन. आगे पढ़ते हैं, देखो क्या बोलता है. मोरिया डोंगरावर शल्मोनाचा बाप दावीद यास दर्शन दिले होते. आमेन. त्या अर्नान यबुसी याच्या खळ्यात दावीदाने नेमलेल्या स्थानी मोरिया डोंगरावर. वही जगह पर जहां पर अब्राहम ने अपना बेटा इसहाक का बलिदान देने गया था. आमेन. वही जगह था जहां पर दाऊद ने परमेश्वर के लिए क्या कहा था? जो चीज का मूल्य नहीं है वो मैं परमेश्वर के सामने नहीं रखूंगा. आमेन. आर यू विथ मी? Yes. आर यू लर्निंग दिस? यस. इतिहास हमें बताता है वही पर्वत के ऊपर यीशु मसीह ने अपना जान दिया कलीसिया बांधने के लिए. आमेन. 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 मैं ये क्यों बता रहा हूं? क्योंकि आज भी परमेश्वर कलीसिया उन्हीं लोगों के साथ बांधता है जो ये आत्मा में चलते हैं. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. कलीसिया हर व्यक्ति का नहीं है. हर एक व्यक्ति जो सोचता है कि मैं कलीसिया बनाऊंगा, मैं ये बड़ा कलीसिया बनाऊंगा, 5,000, 10,000, 15,000, सबका नहीं है. परमेश्वर क्या देखता है? हाबेल के आत्मा में चल रहा है या कईन के आत्मा में चल रहा है. हालेलुया. आमेन. अब्राहम के आत्मा में चल रहा है या किसी और आत्मा में चल रहा है. दाऊद के आत्मा में चल रहा है या किसी और के आत्मा में चल. यीशु मसीह जो हमारा सबसे बड़ा एग्जाम्पल है, उदाहरण है, वो कैसा चल रहा था वो देखते हैं. और वही लोग जो अपना हर चीज जो कीमती है वो परमेश्वर के सामने रखता है. और सबसे कीमती क्या है? अपना, बोलो बिंदास. शरीर क्यों सबसे कीमती है पता है आपको? पता है? गाड़ी दूसरा आ जाता है, घर दूसरा आ जाता है,
दूसरा क्या नहीं आता है? हालेलुया, आर यू विथ मी? आहात माझ्या बरोबर? शरीर दूसरा नहीं आता है, इसीलिए परमेश्वर कहता है जो एक सबसे मूल्य चीज है अपना शरीर। हालेलुया, हालेलुया, आपका शरीर उसका इच्छा। आमेन, आमेन। आमेन, जब हम ऐसे बनेंगे तब हम अपने आप को पूरी तरह से उसके लिए समर्पित हो चुके हैं। आमेन, हालेलुया। और तब परमेश्वर हमें इस्तेमाल करेंगे कलीसिया बांधने। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आर यू विथ मी? आहात माझ्या बरोबर? आराधना गाना नहीं है, आराधना एक लाइफस्टाइल है, एक लाइफस्टाइल। जीवन शैली आहे। हालेलुया, आराधना एक जीवन शैली है कि हम वैसा जिंदगी जिए कि हम परमेश्वर जो चाहते हैं उसी तरह से चलेंगे। आमेन, आमेन। हर मेरे कारोबार में, मेरे व्यवसाय में, मेरे विवाह में, मेरे बच्चों के साथ, हर चीज कलीसिया में खाली नहीं। कलीसिया में क्या है, बहुत आसान है। अगर मैं ऐसे आ जाऊं ना कलीसिया में, सबको लगेगा देव भक्त है। हमें आमेन, यू नो परमेश्वर के जो शिष्य थे, पत्रोस और साइमन और ये लोग सब फरीसियों को समझते थे कि ये बहुत ही बड़ा परमेश्वर के सेवक है। यीशु मसीह आके क्या बोला? ब्रूड ऑफ वाइपर्स। आमेन। सर्प के, हाँ, सापाच्या पिल्लांनो। सापांचे पिल्ला। हालेलुया, हालेलुया, ये लोग क्या बात कर रहे हैं, ये लोग तो परमेश्वर के सेवक है। ऐसा लिखेगा, कलीसिया आएगा तो सबको लगता है वाह 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 वाह, बहुत परमेश्वर का सेवक है। नहीं नहीं नहीं, खुदा का ताली आना चाहिए। आमेन, हालेलुया, स्वर्ग आपको ताली बजाना चाहिए, आमेन, ये मेरा बेटा है। हालेलुया, वागोली की ओर पूरा देखेंगे ना परमेश्वर तो बोलना चाहिए हाँ ये अशोक। हालेलुया, हालेलुया, दैट शुड बी योर एम्बिशन। आमेन, मैं आपको मेरा जिंदगी का बताता हूँ। मैं कलीसिया में खड़ा रहता हूँ ना, तो मेरा ये प्रार्थना होता है, परमेश्वर आज रविवार सुबह को पूरा इंडिया आराधना कर रहा है, करते हैं ना, यस, हर जगह पर अलग अलग कलीसिया से, परमेश्वर मेरे ओर क्यों ध्यान देंगे? सोमवार से शनिवार, आमेन, सोमवार से शनिवार, परमेश्वर वो देखेंगे और परमेश्वर अपने ध्यान मेरे ओर लगाएंगे। आमेन, आमेन, बोलेगा मेरा बेटा गाना गा रहा है, मैं नीचे, आमेन, आमेन, इतना ही है, हालेलुया, से कुछ आगे नहीं है। जब हम लोग वैसे बन जाएंगे ना कि हम अपना सब कुछ उसके लिए समर्पित करें, तब परमेश्वर हमें अपना बच्चा मानता है। मैं शायद आपको आज ये वचन उतना बता नहीं पाया क्योंकि मैं हिंदी में बोल रहा हूँ, मैं इंग्लिश में अक्सर प्रचार करता हूँ, तो मैं आज शायद उतना आपको फ्लो में बता नहीं पाया। बट आई प्रे दिस इवनिंग, मैं आज प्रार्थना कर रहा हूँ कि परमेश्वर इस वचन को आपके जीवन में ऐसे उतारेंगे कि आप समझ पाएंगे कि मुझे ये जीवन जीना है। आमेन, आमेन, हालेलुया, कि मुझे ये जीवन नहीं जीना है कि मैं कलीसिया में आके हाथ उठा के 2 गाना गाया और मुझे लगा आज कलीसिया में बहुत मजा आया। आमेन। पहले तो मजा आपको नहीं आना चाहिए, खुदा को आना चाहिए। हालेलुया, यस, आमेन। हमारे गाने से हमें नहीं, खुदा को मजा आना चाहिए। ये रुमाल निकाल के ये नाच रहे, वो नहीं है आराधना। आमेन। और मैं आपको अभी आई जस्ट वांट टू, आई फील लेड टू डू दिस, आई जस्ट वांट टू टेल यू, इफ यू वांट टू बी समबडी हु वर्शिप्स गॉड, आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर तुम्हाला असा कोणीतरी बनायचं की जो देवाची आराधना करणारा आहे, मंडे टू सॅटरडे, मग सोमवार ते शनिवार आई वॉन्ट यू टू जस्ट स्टँड अप माझी इच्छा आहे की तुम्ही उभं राहावं त्यावेळेला, and don't stand up because your friend is standing. आणि तुमचा मित्र उभा आहे म्हणून तुम्ही उभं राहू नका, Don't stand up because somebody else is standing or pastor is looking at you. आणि पास्टर तुमच्याकडे बघतायत कोणीतरी दुसरे उभे आहेत म्हणून तुम्ही उभे राहू But नका. if you want to offer your body परंतु आज जर तुम्हाला या वेळेला देवाला आपलं शरीर सादर करायचं and आहे you are saying, God, I want to give you my body today. आणि देवाला तुम्ही हे म्हणताय की प्रभू आज मी हे माझं शरीर तुझ्या हाती सोपवत I have आहे, used this body for my own pleasure. प्रभू या शरीराचा वापर माझ्या स्वतःला सुख देण्यासाठी मी आतापर्यंत I वापरला, have used my eyes to see things for my lust. आणि माझ्या वासनांना पूर्ण करण्यासाठी या डोळ्यांचा वापर मी I have केला, used my mouth to speak things I should not speak. आणि माझ्या या तोंडाचा वापर मी केला ज्या गोष्टी कधीच बोलायच्या नाही त्या मी बोललेलो आहे. I want to surrender myself परंतु to you. आज मला माझ्या शरीरानिशी तुला समर्पित व्हायचं I आहे. want you to just stand up. I want अशा to just pray. लोकांनी माझी इच्छा आहे की तुम्ही उभे राहावं या वेळेला, मला तुमच्यासाठी प्रार्थना करायची आहे.
I want to tell you a secret. आणि एक रहस्य तुम्हाला सांगू दे. About 20 years ago, 20 वर्षापूर्वी I stood up like this. मी असाच उभा राहिलो नाही. आमेन. When you give yourself to God, ज्यावेळेला तुम्ही देवाला स्वतःला देताल, God will bring fruit out of you. मग देव तुमच्या मधून फळ नक्की उत्पन्न करेल. Come on, you get excited about God. आनंदित व्हा, देवासाठी उत्सुक व्हा. Ask God, what are you going to do with me? आणि देवाला विचारा, देवा काय करशील तू माझ्या बरोबर. Get excited to know God's plans in your life. देवाची तुमच्या जीवनाची योजना आहे, इच्छा आहे ना, ती जाणण्यासाठी उत्सुक व्हा. You may have 3 kids. तुमच्याकडे 3 लेकरं आहेत You may be very busy at home. आणि तुम्ही कदाचित घरात अतिशय व्यस्त असताल. But God has great plans for you, परंतु beloved. या सगळ्यामध्ये माझ्या प्रिय लोकांना मला सांगू देत की देवाची तुमच्यासाठी खूप महान योजना And आहे God will use you. आणि देव तुमचा वापर करेल. I used to cry before God. मी देवासमोर रडायचो I still cry before आणि God. आजही रडतो And I say, God, use me. आणि मी म्हणतो देवा मला यूज कर, वापर God, कर माझा. have your way in my life. माझ्या जीवनात तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. I surrender. मी समर्पित होत आहे. Nobody thought I will become a pastor. कोणीच विचार केला नव्हता की मी एक पास्टर बनेल. Not my friends, माझ्या मित्रांनी नाही, not my family, माझ्या कुटुंबाने नाही, not anybody in the industry. कोणीच नाही इंडस्ट्री मधले देखील. God used me. पण देवाने मला वापर केला. Today, God has used me in so many people's lives. आज देवाने मला अनेक लोकांच्या जीवनामध्ये माझा वापर केलेला आहे. If you come tomorrow morning, I'll tell you that story. उद्या सकाळी जर तुम्ही येताल तर माझी कहाणी मी तुम्हाला सांगेन. But God can use each and every one of you. पण देव आज तुमच्या मधील प्रत्येकाचा वापर करू शकतो. आमेन. Now, can I tell you one more secret? अजून And then we'll pray. अजून एक रहस्य सांगू आणि मग मी प्रार्थना करतो. Can I tell you? सांगू? Come on, say yes or no. म्हणा हो का नाही. I came in from there. I came and I sat here. मी तिथनं आलो आणि इकडे येऊन बसलो. As soon as I sat down, आणि जसं मी खाली बसलो I said, God, what do you want to tell them? आणि मग मी देवाला विचारलं, देवा तुझी काय इच्छा आहे मी सांगावं आज. Here's the secret. आता रहस्य ऐका. God said, I will use many of them. आणि देव मला म्हणाला की मी अनेकांचा वापर करणार आहे यांच्यामध्ये. I'm very careful when I say God said. आणि ज्या वेळेला म्हणतो ना देव बोलला तर मी अतिशय म्हणजे काळजीपूर्वक बोलतो असं. This is what God said to me. आणि हेच देव माझ्याशी बोलला. Many of you will be used by कारण की God. तुमच्या मधले अनेक जण देव तुमचा वापर करेल. My body, माझं His शरीर choice. त्याची निवड. Say, my body, म्हणा माझं शरीर His choice. त्याची निवड. Come on, my body, माझं शरीर His choice. त्याची निवड. My body, माझं शरीर His choice. त्याची निवड. Now say, Lord, do it. आता प्रभूला म्हणा प्रभू कर. Come on, close your eyes. डोळे बंद करा, हात वर करा आणि म्हणा Come on. सगळ्यांनी. Say, Father God, म्हणा स्वर्गीय पित्या your choice, तुझी इच्छा, my body. माझं शरीर, I surrender. मी समर्पित होत आहे. I give myself to you. माझ्या स्वतःला मी तुझ्या स्वाधीन करत आहे. I worship you. मी तुझी आराधना करतो. Monday to Saturday. सोमवार ते शनिवार Every day of my life. माझ्या जीवनातील प्रत्येक दिवशी I give myself to you. माझ्या स्वतःला मी तुला देत आहे. Have your way with me. तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण हो. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. And all God's people said, आणि सर्व देवाची लोक म्हणत आमेन. अरे जोर से बोलो आमीन. मोठ्याने बोला आमेन. आपने प्रार्थना यहाँ से किया ना? प्रार्थना इथून केली ना? Amen. आमेन. God will honor you.